नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावातल्या बावड्या आणि आम्ही लहानपणी कशा प्रकारे पाणी भरायचो ते. तर हा आहे आमच्या घराजवळचा जुना पूल आणि हा आहे नवीन पूल. जुन्या पुलावरून आम्ही पाणी भरायचो आणि त्याच्याच बाजूला ना इथे ही बावडी आहे. तर बावडीचं स्वरूप आता बदललेलं आहे, पण बावडीतलं पाणी जे आहे ते त्याची सेम परिस्थिती आहे. पहिलं जे आहे ना ते आम्ही इथे हंड्याने पाणी भरायचो, काढण्याने काढून पाणी हंड्याने या पुलावरून नेऊन आम्ही घरामध्ये पाणी भरायचो. पण आता बावडीवरती सहसा कोणी पाणी भरायला येत नाही, कारण बावडीवरती सगळ्यांनी मशीन लावलेले आहेत. आमच्या बावडीचं पाणी आट आलं की ही आहे कासारबाव. ह्या बावडीवर येऊन आम्ही पाणी भरायचो. आता हिला साफ केलं जाते, कारण हिचं सुद्धा पाणी आटू लागलेलं आहे. मे महिन्यामध्ये आहे ना सगळ्याच बावड्या आटायला लागतात, कारण गावामध्ये माणसं वाढतात आणि पाण्याचं प्रमाण खूप जास्त उष्णतेमुळे आटू लागतं. तर आता ही बावडी जी आहे ती स्वच्छ केली जाते. ती जुनी बावडी होती, तिच्याच बाजूला इथे ही नवीन बावडी बांधलेली आहे. तिला सुद्धा बघा किती मशनी लावलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि तिचंही पाणी जे आहे ना ते हा जो काठ दिसतोय तिथपर्यंत असायचं, आता ते सुद्धा पाणी आटलेलं आहे. आता पहिल्यासारखं मुंबईची माणसं विहिरीवरती येऊन हंड्याने पाणी भरत नाहीत, कारण मशिनी लावून घेतलेल्या आहेत प्रत्येकाने घरामध्ये. आणि ही त्याच्याच बाजूला नदी आहे. इथे आहे ना सगळ्या बायका सकाळपासून आहे ना कपडे धुवायला यायच्या. तरी ते बेलाचं झाड होतं आणि ह्या झाडाखाली ना खूप पाणी असायचं, ते सुद्धा आता आटलेलं आहे. आणि ही जी कोण दिसते ना गेल्या वर्षी आम्ही उपासलेली होती, तिचं सुद्धा पाणी आटलेलं आहे. तुम्हाला ही जी नदी दिसते ना, ह्या नदीला खूप पाणी असतं पावसाळ्यामध्ये, पण उन्हाळ्यामध्ये हिची परिस्थिती ना अशी असते, संपूर्ण पाणी आटलेलं असतं. आमच्या घराजवळच्या बावड्या आटाल्या ना की थोडंसं लांब येऊन ही सरकार बावडी आहे, इथून आम्ही पाणी भरायचो. या बावडीचं पाणी सहसा आटत नाही, कारण ह्याला आता कोणी जास्त मशीन लावत नाही, फक्त एकच इथे मशीन दिसते. तर हे असं काढण्याने पाणी काढून हंडा भरून नेण्याची सुद्धा मजा त्यावेळेस काहीतरी वेगळीच होती. आणि तुम्हाला जी मी आधी जी बावडी दाखवली होती साफ करतानाची, ती साफ केल्यानंतरची काही तासानंतरचं हे दृश्य आहे. आता पाणी साचलेलं आहे पुरेसं, त्याच्यावरती मस्त जाळी वगैरे घातलेली आहे. तर ह्या होत्या आमच्या वाडीतल्या बावड्या. आत्तासाठी बाय.